याकी दूस दूस अँड दी खुशफासलन याकी फूस फूस वल्ला खुशराक्सा. तशी लिरिक्स कोणाला जास्त माहित नाही आणि मलाही माहित नव्हती. नंतर बघून 2 लाईनी पाठ केल्या. पण सध्या सोशल मीडियावर या गाण्याने धुमाकूळ घातलाय. पण याच्यापेक्षा जास्त धुमाकूळ घातलाय त्या चित्रपटाने ज्यामध्ये एक गाणं आहे, धुरंधर. नुसताच धुरळा आणि धमाका. कमाईचे आकडे इतके खतरनाक आहेत की बॉक्स ऑफिस पार हादरलंय. म्हणजे सुरुवातीला कुणालाच वाटलं नव्हतं की धुरंधर इतकी कमाई करेल. पण एकीकडे माउथ पब्लिसिटी आणि दुसरीकडे लॉर्ड अक्षय खन्ना यांनी मार्केट पार खाऊन टाकलं. म्हणजे अक्षय खन्ना इतका लाईमलाईट मध्ये आला की रणवीर सिंगच साइड हिरो वाटू लागलाय. बरं, आपण धुरंधरचे रेकॉर्ड्स बघणार होतो. तर पहिल्या दिवशी धुरंधरने 28.60 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी 33.10 कोटी आणि नंतर तिसऱ्या दिवशी रविवारी केली 44.80 कोटी. आता इतका मोठा सिनेमा आणि ही आकडेवारी इतकी दमदार नव्हती. त्यावरून काही क्रिटिक्स म्हणत होते की धुरंधर जास्तीत जास्त 250 कोटी कमवेल. त्यात मंडे क्रिटिकल असतो. पण धुरंधरने मंडे टेस्ट पास केली आणि कमावले 24.30 कोटी रुपये. या 4 दिवसांमध्ये धुरंधरच्या गाण्यांमुळे आणि मूवी रिव्ह्यूजमुळे लोक मोठ्या संख्येने थिएटर्सकडे वळली. पुढे मंगळवारी 28 कोटी, बुधवारी 29 कोटी, गुरुवारी 29 कोटी आणि शुक्रवारी तर चित्रपटाने पार राडाच केला. शुक्रवारी धुरंधरने कमावले तब्बल 34.70 कोटी. आजपर्यंत बॉलिवूडच्या इतिहासात दुसऱ्या शुक्रवारी इतकी कमाई कुणीच केली नव्हती. आणि याआधी हा रेकॉर्ड 27.50 कोटींसोबत पुष्पा 2च्या नावावर होता. पण धुरंधरची गाडी इथेच थांबली नाही. पुढे दुसऱ्या शनिवारी तर चित्रपटाने 53.70 कोटी कमावले आणि दुसऱ्या रविवारी तर कहरच केला आणि 58.20 कोटींची कमाई केली. सहसा चित्रपट सुरुवातीच्या आठवड्यात बक्कळ कमाई करतात आणि थंड पडतात. पण धुरंधरने बॉक्स ऑफिसवर आपली आग कायमच ठेवली. परत पुढचा दिवस नवीन रेकॉर्ड, त्याच्या पुढचा दिवस परत नवीन रेकॉर्ड. म्हणजे दुसरा शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार असे एका दिवसात हायेस्ट कमाई करण्याचे सर्व रेकॉर्ड धुरंधरने आपल्या नावावर केलेत. आणि यासोबतच रणवीर सिंगचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. याआधी रणवीर सिंगच्या पद्मावतने 302 कोटी रुपये छापले होते. दिवसा कमाईच्या रेकॉर्ड सोबतच धुरंधर दुसऱ्या आठवड्यात सर्वात जास्त पैसे काढणारा सिनेमा सुद्धा ठरलाय. दुसऱ्या वीकेंडमध्ये धुरंधरने तब्बल 261 कोटी रुपये उकळले. सिंगल डे पासून ते वीकेंडच्या हायेस्ट कलेक्शन पर्यंत सगळेच रेकॉर्ड इथे धुरंधरने मोडलेले. आतापर्यंत धुरंधरने वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवर 900 कोटी रुपये कमवले. त्यामुळे 1000 कोटींचा टप्पा तो इझिली गाठू शकतो. पण सोबतच 2 रेकॉर्ड्सवर त्याचा डोळा आहे. तो म्हणजे सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट आणि सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट. कन्फ्यूज होऊ नका. मलाही माहिती आहे की बॉलिवूडवालेच हिंदी आहेत. पण पुष्पा 2ने डब करून हिंदीमध्ये सर्वाधिक कमाईचा आकडा गाठला होता. पुष्पाने फक्त हिंदीमध्येच तब्बल 830 कोटी रुपये कमावलेत. हिंदीत 700 आणि 800 कोटी क्लब पुष्पाने चालू केलेत. पण आजपर्यंत एखादा बॉलिवूडचा चित्रपट हिंदीत हा माइलस्टोन गाठू शकलेला नाही. आतापर्यंत जवान, स्त्री आणि छावा हे 3 चित्रपट 600 कोटींच्या पार झालेले आहेत. त्यामुळे धुरंधर हा बॉलिवूडचा हायेस्ट ग्रॉसर तर होईलच, पण सोबतच हिंदीत सर्वात जास्त पैसे कमावणारा चित्रपट सुद्धा लवकरच ठरू शकतो. आणखी एक रेकॉर्ड धुरंधरच्या नावे येणार आहे. तो म्हणजे सर्वाधिक दिवस डबल डिजिट आकडा गाठणं. म्हणजे आतापर्यंत धुरंधरने सर्वच दिवशी 10 कोटींच्या वरच पैसे कमावले. हा रेकॉर्ड आता पुष्पा 2च्या नावावर आहे. पुष्पाने 21 दिवसापर्यंत हा आकडा गाठला होता आणि 22व्या दिवशी 10 कोटींच्या खाली कमाई केली होती. पण धुरंधर तब्बल 30 दिवस सलग 10 कोटींची कमाई करणार हे आता जवळपास कन्फर्म झालंय. त्यामुळे आता आणखी किती रेकॉर्ड धुरंधर नेस्तनाबूत करतोय याकडे सर्वांचंच लक्ष आहे. बॉलिवूडच्या अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.